सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे। चंद्रपूर महापालिकेसंबंधीच्या नागपुरातल्या बैठकीमध्ये वादावादी झाल्याची माहिती समोर येते। बहुतांश जागांवरती जोरगेवार आणि मुनगंटीवारांनी वेगवेगळी नावं सुचवलेली होती। मार्गदर्शक सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारी संदर्भामध्ये 4 अटी घातल्याचं समजतंय। तर एकाच कुटुंबातल्या एकालाच उमेदवारी द्यावी, नेत्यांच्या निष्क्रिय मुलांना उमेदवारी देऊ नये असा आग्रह मुनगंटीवारांनी धरल्याचं समजतंय। तसंच 1-2 महिन्यांपूर्वी पक्षामध्ये असलेल्यांना उमेदवारी देऊ नये यावर देखील ते ठाम असल्याचं कळतंय। सुधीरभाऊ मुनगंटीवारच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आमचे हंसराज भैया अहिरजी सोबतच या निवडणुकीचे निरीक्षक म्हणून चैनूभाऊ संचेती असणार आहे। या निवडणुकीचे प्रभारी अशोकराव नेते आणि निवडणूक प्रमुख किशोर जोरगेवार असणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारजी, हंसराजजी अहिरजी या दोघांच्याही त्या ठिकाणी नेतृत्वामध्ये आणि खास करून सुधीर भाऊला जबाबदारी दिली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व निवडणूक होणार आहे आणि चैनूभाऊ या ठिकाणी निवडणुकीचं कामकाज बघणार आहे। नाही, काही शाब्दिक चकमकी झाल्या नाही, चर्चा झाल्या, चर्चेमध्ये मार्ग निघाले। जर चर्चेमध्ये शाब्दिक झालं असतं आणि काही अजून काही वेगळं झालं असतं तर एवढा वेळ बैठक थोडी चालली असती। 3 तास 3.5 तास चंद्रपूरची बैठक झाली, त्यामध्ये काही खमंग चर्चा झाल्या पण काही अशा वाकड्या तिकड्या चर्चा झाल्या नाही। मला असं वाटतं याच्यातून मार्ग निघाला। तर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांनी पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। बैठकीत मुनगंटीवार आणि जोरगेवारांची जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती आहे। विविध प्रभागांबाबत कोण उमेदवार असावे याबाबत दोघांनीही नावं पुढे केली। बहुतांश जागांसाठी मुनगंटीवार आणि जोरगेवारांकडून वेगवेगळी नावं होती। 2 दिवसांमध्ये दोघांनी सुचवलेल्या नावांबाबत सर्वेक्षण करून पक्षाला अहवाल देण्याच्या सूचना आहेत। तर बैठकीत मुनगंटीवार यांच्या महत्त्वाच्या अशा काही सूचना आहेत। एका कुटुंबात एकाहून अधिक उमेदवारी देऊ नये अशी सूचना मुनगंटीवारांनी केली आहे। त्याबरोबरच कुठल्याही नेत्याच्या निष्क्रिय मुलांना उमेदवारी देऊ नये असं देखील मुनगंटीवार म्हणालेत। 1-2 महिन्यांपूर्वी पक्षप्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये असं देखील त्यांचं म्हणणं आहे। उमेदवारी केवळ सर्वेक्षण अहवालाच्या आधारे निवडणूक येण्याच्या निकषावरती द्यावी असं देखील मुनगंटीवार म्हणाले। तर दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ। रजत, नक्कीच चंद्रपूरमधील वाद शमवण्यासाठी जी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नागपुरात पार पडली ती बैठक सुद्धा फार वादळी ठरलेली आहे आणि त्याच्यामध्ये मुनगंटीवार असतील किंवा जोरगेवार असतील यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती आहे। जी काही माहिती त्या बैठकीतली समोर आलेली आहे आणि एबीपी माझाला सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे, काही निर्णय या बैठकीमध्ये झालेले आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चंद्रपूरमधील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये कोण उमेदवार असावे यासाठी सुधीर मुनगंटीवारांचा गट आणि किशोर जोरगेवारांचा गट दोन्ही गटांकडून आपापले नाव सुचवण्यात आले। मात्र निश्चितच त्याच्यामध्ये एकवाक्यता नव्हती आणि त्यामुळे आता असं ठरलं आहे की दोन्ही गटांकडून काही सर्वेक्षण केले जातील आणि पुढील 2 दिवस म्हणजेच आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे सर्वेक्षण पार पडतील आणि उद्या रात्रीपर्यंत सर्वेक्षणचे रिपोर्ट्स जे आहेत ते पक्षाकडे सादर केले जातील आणि त्याच्यानंतर त्या सर्वेक्षण रिपोर्ट्सच्या आधारावर चंद्रपूरमधील उमेदवार जे आहेत ते निवडले जाणार आहे। खरं पाहिलं तर सुधीर मुनगंटीवारांनी उमेदवारांच्या निवडी संदर्भात काही निकष पक्षांसमोर ठेवले आहे, काही अटी घातल्याची माहिती आहे आणि त्याच्यामध्ये 4 प्रमुख अटी त्यांनी घातलेल्या आहे। एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवारी देण्यात येऊ नये। मोठे जे नेते आहेत त्यांच्या मुलांना फक्त ते मोठे नेत्यांचे मुलं आहेत त्यामुळे ते निष्क्रिय असताना सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये। गेल्या 1-2 महिन्यांमध्ये किंवा फक्त उमेदवारी मिळेल या स्वार्थापायी जे लोक पक्षामध्ये आलेले आहे गेल्या काही दिवसात त्यांना एकदम सरसकट उमेदवारी देण्यात येऊ नये आणि सोबतच सर्वेक्षणच्या रिपोर्टच्या आधारावरच उमेदवारी द्यावी असे 4 निकष किंवा 4 अटी जे आहेत ते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून घालण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे आज 26 तारखेला आणि उद्या
27 तारखेला चंद्रपूरमधील दोन्ही गट, मग ते सुधीर मुनगंटीवारांचा गट असेल किंवा किशोर जोरगेवार यांचा गट असेल, चंद्रपूर महापालिकेच्या विविध प्रभागांमध्ये कोण उमेदवार असतील याबद्दलचे सर्वेक्षण करून घेतील आणि त्याचे रिपोर्ट्स जे आहेत उद्या संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत पक्षाकडे सादर केले जातील आणि त्याच्यानंतर कदाचित 28 तारखेला चंद्रपूर संदर्भातला चित्र आणखी स्पष्ट होऊ शकेल. मात्र काल वाद शमवण्यासाठी जी बैठक झाली त्यामध्येही वाद पूर्णपणे शमलेले नाही, हेच सध्याच्या घडीची बातमी आहे. धन्यवाद रजत या संपूर्ण माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.